2 प्रश्न विचारले. प्रश्न ऐकल्यानंतर तो महाराज म्हणला की एवढ्या छोट्या प्रश्नाचं उत्तर मी देणार नाही, माझ्या शिष्याला विचारा पैसे देते. आता तुम्हाला जरी या बँकेमधून काही प्रश्न निर्माण झाले असेल तर मला विचारू नका, ते 2 पैसे लिहा. सगळ्याच प्रश्नाची उत्तर मी दिले पाहिजे असं काही नाही. मला साऱ्या अर्ध्या सभेमध्ये जलील असंच होत साहेब, कारण हा माणूस इंग्लिश बोलतो लोकसभेत बी. मला समजू हसतो कोण, मला त्याला आता इंग्लिश येत नाही मला, तर मलाही हसू आवडेल. आता करायचं काय? जलील साहेब स्वतःला बचाव करणं एवढं सगळ्याला येत असतं. नावाड्या नाव हाणत होता आणि 2 तुमच्यासारखे हुशार माणसाच्या नावेत बसले होते. माहिती का दोन्ही बाजून थोडं. संध्याकाळची वेळ, नावाड्या म्हणजे काय शिकलेला थोडा असतो, पण अनुभवी असतो. नाव कशी चालवायची त्याला कळती. एक बाजूचं त्याला नावाड्याला मी करे, तुला शिक्षण आहे म्हण नाही साहेब, हा साला शिकला नाही म्हण नाही, 25% आयुष्य वायाला गेलं म्हणतो. चूप बसला. दुसऱ्या शहाण्याने त्याला विचारलं, करे हे चांदण्या मोजल्या का तो किती आहे? तो साहेब शिकलोच नाही तर फायदा काय, मग कसं काय मोजलं? म्हणजे 50% वाया गेलं. नाव अर्ध्या पाण्यात गेली आणि फुटली खालून. नावाडे म्हणतो साहेब पावता येतं तुम्हाला? पण नाही, तुमचं सारं वाया गेलं. मी 35 वर्ष नाव चालवतो जलील साहेब. तुम्हाला 3 वर्षात हसायला लागले तुम्ही मला. अजून माझ्या नावाला भोगस नाही. तुमच्यासाठी एक किस्सा शिल्लक सांगावा लागला मला. विनोदाचा भाग सोडून द्या. आता मी सगळ्यांचं ऐकतो. काही मंडळीची इंग्लिश मला कळत होती, काहीची कळत नव्हती. तर आमची इंग्लिशची भेटच 22 वर्षानंतर झाली, वयाच्या 22व्या वर्षी झाली. त्यामुळे काही शब्दप्रयोग सोपे होते. पण मला असं वाटतं की कृषी क्षेत्राला काही कोण हात घातलेला दिसत नाही. भोगलेनी थोडंसं केलंय की इथं आज काही कृषी क्षेत्राची चर्चा करणं काही योग्य नाही असं म्हणले. ते थोडंसं विषय नव्हता आजचा कृषी क्षेत्राचा, पण हा देश कृषी प्रधान देश आहे. तुम्ही या क्षेत्राला बाजूला टाकून चालणारच नाही. आज ठीक आहे उद्योगावर तुम्ही चर्चा केली, परंतु शेती क्षेत्राच्या सुद्धा काही अडचणी आहेत, ग्रामीण भागाच्या सुद्धा काही अडचणी आहेत. डॉक्टर कराड साहेबांनी सांगितलं की आता ह्या ज्या बँकेच्या विलिनीकरणानंतर किंवा त्याच्यानंतर ग्रामीण भागातल्या शाखा बंद झाल्या. त्यांची लायसन्स आहेच अजून, पण शाखा बंद झाल्या आणि त्यामुळे ग्रामीण भागाची एक मोठ्या प्रमाणात अडचण होऊ लागली. मला असं वाटतं याचाही विचार कराड साहेब केव्हा तरी एखादी बैठक घेऊन दिल्लीच्या स्तरावर का होत नाही आपण केला पाहिजे आणि ग्रामीण भागामध्ये बँकांचं नेटवर्क उभं केलं पाहिजे, तरच हे कृषी क्षेत्र पुढे जाऊ शकतं. आज अडचणी भरपूर आहेत, तुम्ही म्हणतात तसं आज तो विषय जरूर नाही, पण हे क्षेत्र बाजूला सोडून चालणार नाही. आज आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये आता डीएमआयसी, या देशामध्ये डीएमआयसी सगळ्यात जास्त भूसंपादन जर कुठं झालं असेल तर ते औरंगाबादला झालं, संभाजीनगरला झालं. सगळ्यात जास्त भूसंपादन झालं. उद्योग यायला सुरुवात झाली. प्रधानमंत्र्यांनी या ठिकाणी येऊन एरोक सिटीचं उद्घाटन सुद्धा केलंय. म्हणजे एवढं फास्ट ग्रो होणारं शहर, मला असं वाटतं की आता महाराष्ट्रामध्ये दुसरं कोणतं नाहीये. जमीन उपलब्ध आहे, लेबर उपलब्ध आहे, सगळ्या गोष्टी उपलब्ध आहे आणि अशा शहराकडं बँकर्सनी आता लक्ष देणं गरजेचं आहे. बँकरनी लक्ष देणं गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे की एक काळ असा होता
की बँका दारोदार डिपॉझिट गोळा करायला फिरत होत्या. आज आम्ही काही बँकात जातो तर बँकाच्या बाहेर बोर्ड लावलेले आहेत, डिपॉझिट स्वीकारल्या जाणार नाही. मी डोंबिवली अर्बन बँकेमध्ये पाहिलं होतं की डिपॉझिट स्वीकारल्या जाणार नाही. त्याच बँकेमध्ये मी 5 वर्षापूर्वी अगोदर गेलो होतो कारखान्याचं कर्ज मागायला, तेव्हा डिपॉझिट पाहत फिरत होते आणि नंतर डिपॉझिट स्वीकारल्या. ही परिस्थिती निर्माण झाली बँकांची. काही काही ग्रामीण भागातल्या सहकार बँका तर एवढं डिपॉझिट झालं की त्या डिपॉझिटमुळेच तोट्यात चालल्यात, कारण कोणी घेणारच नीट नाही. आणि जर ती घेतलेलं डिपॉझिट जर त्याचं व्याज भरायचं असेल आणि ते जर वाटल्याने गेलं तर काय करायचं? बँका कर्ज द्यायला तयार आहे, बँकाजवळ पैसा भरपूर आहे, पण बँकेला सुद्धा चांगल्या ग्राहकाची गरज आहे. आता चांगला ग्राहक शोधून सापडत नाही अशी प्रकारची परिस्थिती आहे. आता आम्ही वर तिघही बसलेले, तुम्ही पैसे मागता बँकांना, आम्ही तर नुसता फोन केला की रावसाहेब दानवे खासदार बोलतो तर ते फोन ठेवून देते बँकेवाले, कारण आम्ही त्याच्या याच्यात बसत नाही. तुम्ही आपने ऐसा बोला यूनियन बैंक चेयरमैन साहब कि स्टील इंडस्ट्री के बारे में आपने बोला, कभी स्टील इंडस्ट्री कभी शुगर इंडस्ट्री, इसके लिए आप लोन देने में जरा हा ना करते. क्यों? कि उसका जरा ठीक नहीं चल रहा 2-2, 3-3 साल स्टील इंडस्ट्री का. तो कभी जालने का नाम बहुत अच्छा लिया आपने, जालना अच्छा चल रहा है, मुझे अभिमान है जालना अच्छा ही चल रहा है. लेकिन जैसे स्टील इंडस्ट्री को कभी कभी लोन देते नहीं और फिर 3 साल के बाद देना शुरू कर देते. चीनी मिल को लोन देते नहीं. एक साइकिल है चीनी मिल की, 3 साल अच्छे 3 साल बुरे, 3 साल अच्छे 3 साल बुरे. कभी चीनी को देते, कभी देते नहीं, कभी देते कभी देते नहीं. वैसे स्टील को करते, लेकिन एमएलए एमपी को कभी देते नहीं. क्या बात है समझ में आए? पॉलिटिकल लोगों को लोन देने में बैंक इंटरेस्ट नहीं है. अब क्या ये छोड़ना तुम्हारी लाइन में आके बैठना ये भी ठीक नहीं चलेगा हमारा. तर मला असं वाटतं की बँका पैसे द्यायला तयार आहे, पैशाचं रिपेमेंट व्यवस्थित करा. चेअरमन साहेबांना सांगितलं की तुमचा प्रोफाईल नीट ठेवा. अगर तुमचं इन्कम टॅक्स नीट भरता, सगळ्या गोष्टी नीट करता, तर बँका तुम्हाला पैसे द्यायला तयार आहे. आणि त्यातल्या संभाजीनगरमध्ये उद्योग, जालन्यामधले उद्योग एवढे मुडीत निघालेले उद्योग नाहीये. इथं आलेले असलेले उद्योग त्या मनाला पुण्यातली गोष्ट तुम्ही विचारूच नका. उद्योग चालणं अवघड आहे. भोगले साहेब तुम्ही पुण्यात जाऊन उद्योग टाकू शकत नाही. तिथले लोक म्हणतील त्यांना काम द्यावं लागतं तुम्हाला. इथं तसं नाहीये. इथं एक दगड मारत आम्ही सगळेजण धावून येतो तुमच्यासाठी, इंडस्ट्रीवाल्यासाठी. आपल्याकडचं वातावरण चांगलं आहे, आपल्याकडचं वातावरण चांगलं आहे. ह्या वातावरणाचा जरा जसं आजच्या बैठकीमध्ये यांना बोलून हे केलं, तुम्ही विचार एक वाटले एकमेकाला दुसऱ्याला विचार दिलेत, तसं राज्यभर या गोष्टीचा ह्या गोष्टी चर्चा करताना की उद्योगासाठी जर सगळ्यात चांगलं वातावरण जर कुठं असेल तर ते संभाजीनगरला वातावरण चांगलं असेल. हा प्रचार प्रसार जर तुम्ही केला तर पुढच्या काळामध्ये उद्योग आपल्याकडे येऊ शकतील असं मला स्वतःला वाटतं. आजच्या या परिषदेच्या निमित्तानं एक चांगलं वातावरण तयार झालं. या वातावरणाचा फायदा घेऊन आपण अजून पुढच्या काळात काही गोष्टी करू. काही मित्रांनी मला असं वाटतं की मी तर रेल्वे मंत्री, रेल्वेचं काहीच बोलत नाही. आता माझं मांडून तुमच्याकडे फायदा काय? गरज पडली तर आपण पुन्हा एकदा बैठक घेऊ. पण या ठिकाणी जसं मी आपल्याला सांगितलं की गावाशी गाव जोडल्याशिवाय त्या भागाचा विकास होत नाही. तसं रेल्वेचं सुद्धा एक नेटवर्क आहे. काही लोकांची मागणी आहे की जळगावपासून सोलापूरपर्यंत रेल्वे आणा. काही लोकांचं जालन्यापासून खामगावपर्यंत न्या. काही लोकांची मागणी आहे की रेल्वेचं दुहेरीकरण करा नांदेडपासून. काही लोकांची मागणी आहे की औरंगाबादपासून पुणतांब्यापर्यंत जोडा, 28 किलोमीटरचा मार्ग आहे. काही लोकांचं म्हणणं आहे की चाळीसगावपर्यंत जोडा. काही लोकांचं म्हणणं आहे की इलेक्ट्रिफिकेशन करा. मागण्याची कमी नाही. ह्याच मागण्या घेऊन मी रेल्वे मंत्र्याच्या अगोदर मी मंत्र्याकडे जाईल आणि आता त्याच मंत्री व्हायची पाळी माझ्यावर आहे. पण काय पहिलं करावं आणि काय नंतर करावं याचं भान मला आहे. आणि जर मला नाही समजलं तर मला सांगणारे, समजावणारे, त्यांचं मार्गदर्शन घेण्याची सुद्धा माझी तयारी आहे. आता तुम्ही समृद्धी महामार्गाचा प्रश्न निर्माण केला. फडणवीस साहेबांकडे मी स्वतः वेळ घेऊन त्या विषयासाठी जाणार आहे की ज्या टायमाला त्यांनी ही कल्पना केली त्याबरोबरच रोड बरोबरच विचार केला आहे की मुंबई टू नागपूर या समृद्धी महामार्गावर पुढच्या काळामध्ये रेल्वे आपण नेऊ शकतो का.
अशा प्रकारचा विचार त्यांनी अगोदरच केला, त्याची जागा सुद्धा घेतलेली आहे. आणि हे जे मी आता बोलून दाखवलं, या 1.5 महिन्यात या सगळ्या गोष्टी मी हात घातलेला आहे. 40गावचं काय चाललंय, संभाजीनगर पुणतांब्याचं काय चाललंय, दुहेरीकरणाचं काय चाललंय, इलेक्ट्रिफिकेशनचं काय चाललंय, जालना खामगावचं काय चाललंय, नाशिक पुण्याचं काय चाललंय, पुण्यापासून हैदराबाद पर्यंत जाणार त्याचं काय चाललंय, मराठवाडा हा आपला जोडलेला आहे, याला दक्षिण मध्य रेल्वेला तो सेंट्रल मध्य रेल्वेमध्ये जोडाव, याच्यासाठी आम्ही गणेश डेलिगेशन गेलो होतो. काय या सगळ्या गोष्टी चालू आहे. पण रेल्वे खातं असं नाहीये की आज काही बोललं की पाठ टिप्पर आले लगेच डांबराचा डब्बा आला लगेच सुरू केला, असं नाहीये. तेवढं अवघड खेळ आहे. त्याच्यामुळं आमच्या पत्रकाराला मी नेहमी सांगत असतो की तुम्ही खुश करत राहा की आपला दोस्त रेल्वे मंत्री आहे, एवढंच सांगत राहा आता सध्या. बाकी नाही भानगडी जाऊ नका तुम्ही सगळे. आपला मित्र रेल्वे मंत्री आहे आणि मी काही चूप बसणारा रेल्वे मंत्री नाही. रेल्वेबरोबर कोयला मंत्री बी आहे. या देशाचा जो कोयला मंत्री त्याला पाठच आरशासमोर बनावं लागतं, काही झालं का काल म्हणून. आणि तेव्हा सगळ्या गोष्टीला हात घालून महाराष्ट्राच्या वाट्याला जास्तीत जास्त काय येईल याचा प्रयत्न मी पुढच्या काळात करणार आहे. मी एक प्रेझेंटेशन तयार केलं की मुंबईपासून नागपूरपर्यंत जर समृद्धी महामार्गाने आपल्याला जर रेल्वे न्यायची असेल तर काय करावं लागणार. तर 38% जागा आम्हाला या मार्गाच्या व्यतिरिक्त सुद्धा घ्यावं लागणार आहे. पण ती 38% जागा कशी, मी विचारलं त्यांना. तेव्हा समजा संभाजीनगर आहे तर जो समृद्धी महामार्ग चालला त्या समृद्धी महामार्गाने रेल्वे जाता येत नाही, कुठून तरी मागच्या बाजूला काढावं लागते, ती पुन्हा स्टेशनला आणावं लागतील, पुन्हा शेंद्रे जाऊन जोडावं लागतील. अशा ज्या मधल्या जागा आहेत अशा 38% जागा आपल्याला घ्याव्या लागतात. आणि त्यांनी जे मला दाखवलं 1.25 तासात मुंबईपासून तर संभाजीनगरला ट्रेन येऊ शकते जर आली तर बुलेट ट्रेन. अशा प्रकारचा तो प्रकल्प होणार आहे. मला असं वाटतं की याच्यात मी आहे, डॉक्टर साहेब आहे, प्लॅनिंग मी देईल, पैसा डॉक्टरला द्यायचा आहे मला. तर मी कशाला एकट्याच्या गळ्यात गुंतवून घेऊ. त्यामुळे पुढच्या काळामध्ये डॉक्टर आहे, मी आहे, तुमच्या सगळ्यांच्या अपेक्षा आमच्या दोघांकडून आहे. ही गोष्ट खरी आहे की या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी जरी कितीही अवघड असल्या तर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं या अपेक्षा आम्ही पूर्ण करू, एवढंच वचन मी तुम्हाला आजच्या प्रसंगी देतो आणि माझे 2 शब्द सांगतो. धडाकेबाज बातम्या पाहण्यासाठी विदर्भ दूत या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा.